तर मुंबईतल्या दादरमध्ये सध्या दीपोत्सवाचा एक वेगळा आनंद आणि वेगळा उत्साह पाहायला मिळतोय। सध्या आपण जर बघितलं तर दादरमध्ये दीपोत्सवानिमित्त अक्षरशः झगमगाट झालेला आहे आणि ही दिवाळी अतिशय सुखकर मंगलमय व्हावी यासाठी प्रत्येक जण या ठिकाणी दाखल होतोय। मोठ्या प्रमाणात दादरमध्ये आतषबाजी झाली आणि याचा अनुभव इथे उपस्थित असणाऱ्या अनेकांनी याची डोळा घेतला। तर शिवाजी पार्क परिसरामध्ये सुंदर अशी आतषबाजी करण्यात आली आणि अक्षरशः फटाक्यांचा हा दणदणाट शिवाजी पार्क वरती पाहायला मिळाला। दीपोत्सवानिमित्त एकीकडे सुंदर अशी नियोजन करण्यात आलेलं आहेच, प्रकाश योजना करण्यात आलेली आहे। एकदम टॉप अँगल वरनं घेतलेली ही दृश्य आपण बघतोय, ज्यातनं कशा पद्धतीने ही फटाक्यांची आतषबाजी होतीये तीही आपल्याला पाहायला मिळतेय। दादरमध्ये अतिशय सुंदर दृश्य आहेत ज्यात फटाक्यांची आतषबाजी झालेली आहे आणि एक अतिशय भव्य दिव्य अशा स्वरूपाचा हा सोहळा दादरमध्ये काल पार पडला। इथे उपस्थितांची अक्षरशः डोळ्याची पारणं फेडणारी अशी ही आतषबाजी होती, ज्याचा आनंद इथे उपस्थित असणाऱ्या सर्वांनी घेतला। तर दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर बद्रीनाथ आणि केदारनाथ धाम इथे भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला। बद्रीनाथ धाम इथे पहिल्यांदाच 12,000 दिवे प्रज्वलित करण्यात आले आणि 56 प्रसादही अर्पण करण्यात आले। दिवाळीनिमित्त बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ इथे भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि मंदिरांना फुलांनी सजवण्यात आलं। पहिल्यांदाच बद्रीनाथ धाम 12,000 दिव्यांनी सजवलं आणि 56 प्रसाद हे देवी लक्ष्मीला अर्पणही करण्यात आले। बद्रीनाथ केदारनाथ मध्ये आपण बघतोय दीपोत्सव साजरा झाला आणि या दीपोत्सवामध्ये सर्व उपस्थित सहभागी झाले आणि एक वेगळा आनंद या ठिकाणी पाहायला मिळत होता।